आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या गावडेवाडीतील वनदेव वस्तीवर सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून शेतमजूर राहुल सीताराम खंडागळे यांचा संपूर्ण संसार काही क्षणात जळून खाक झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार अचानक लागलेल्या आगीत खंडागळे कुटुंबाचे लाकडी कुडाचे घर पूर्ण भस्मसात झाले। घरातील संसारोपयोगी साहित्य, ज्वारी, बाजरी, तांदूळ इत्यादी धान्यसाठा, मुलांची शालेय पुस्तके, भुईमुगाच्या शेंगांची पोती तसेच शेतीसाठी वापरला जाणारा फवारणी पंप, घरातील साहित्य असे सर्व आगीत जळून नष्ट झाले। या दुर्घटनेत 7 गाभण शेळ्या आणि त्यांची लहान करडे दगावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तसेच काही दिवसांपूर्वी बँकेतून काढून आणलेली सुमारे 60,000 रुपयांची रोख रक्कमही आगीत जळून खाक झाली आहे। महसूल विभागाने या आगीमध्ये अंदाजे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे। गावडेवाडी गावात आज यात्रा असल्याने बहुतेक ग्रामस्थ बाहेर गेले होते, त्यामुळे आग लागल्याचे उशिरा लक्षात आले। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। दरम्यान आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जीव तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते। राहुल सीताराम खंडागळे हे मूळ जवळके बुद्रुक तालुका खेड येथील रहिवासी असून शेतमजुरी कामी गावडेवाडी या ठिकाणी वास्तव्यास आहेत। या घटनेनंतर खंडागळे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले असून त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गावकऱ्यांकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत असून शासनानेही त्वरित आर्थिक मदत व पुनर्वसनाची उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।